आज आपण एनर्जी फ्लो इन इकोसिस्टम ह्यामधून कार्बन सायकल बघणार आहोत. सो कार्बन सायकल हे बेसिकली काय आहे? कार्बन सायकल या प्रोसेसमध्ये कार्बन ॲटम्स हे कंटिन्युअसली ट्रॅव्हल करत असतात ॲटमॉस्फिअरमधून आणि पुन्हा ॲटमॉस्फिअरमध्ये येतात. सो सिन्स आवर प्लॅनेट ॲटमॉस्फिअर हे क्लोज एन्व्हायरमेंटमध्ये आहे, सो जे अमाऊंट ऑफ कार्बन ॲटम्स हे कधीच चेंज नाही होत. आणि ह्या कार्बन ॲटम्सचं बॅलन्स खूप इम्पॉर्टंट आहे, बिकॉज कार्बन हे मेजर कंपोनेंट आहे कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि प्रोटीन्समध्ये. सो द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ कार्बन फ्रॉम द ॲटमॉस्फिअर टू द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड आफ्टर देअर डेथ बॅक टू द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड कार्बन सायकल. इथे एक्झाम्पलमध्ये बघूया की हे प्लांट्स जे आहेत त्यांना एनर्जी भेटते सनकडून. सो आणि ते फोटोसिंथेसिससाठी काय यूज करतात? CO2 ॲटमॉस्फिअरमधलं. सो ते ॲटमॉस्फिअरमध्ये यूज करतात CO2 अँड रेस्पिरेशनमध्ये पुन्हा ऑक्सिजन रिलीज करतात. सो जेवढं कार्बन ॲटम आधी होतं तेवढंच नंतर असतं. नेक्स्ट, अबायोटिक कार्बन ॲटम्स आर सर्क्युलेटेड अँड रिसायकल्ड इनटू बायोटिक फॉर्म मेनली थ्रू फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन. रेस्पिरेशनचं प्रोसेस तर माहिती आहे. वेन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स रेस्पायर दे रिलीज कार्बन डायऑक्साईड. फॉर एक्झाम्पल, आता इथे हे प्लांट्स आहे अँड दिस इज ॲनिमल. सो ह्याने जेव्हा प्लांट्सला कन्झ्युम केलं, सो ह्यामधलं कार्बन अमाऊंट ॲनिमलमध्ये गेलं आणि हे ॲनिमलसुद्धा जेव्हा रेस्पिरेशन परफॉर्म करतं तेव्हा ते CO2 रिलीज करतं. सो जे अमाऊंट होतं कार्बन ॲटम्सचं ते सेम राहतं. हेन्स द कार्बन सायकल इज वन ऑफ द इम्पॉर्टंट बायोजिओकेमिकल सायकल्स. नेक्स्ट, सो 6CO2 + 12H2O म्हणजे ॲटमॉस्फिअरमध्ये जे कार्बन आहे अँड वॉटर हे इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट अँड क्लोरोफिल काय देतं आपल्याला? कार्बोहायड्रेट्स, वॉटर अँड ऑक्सिजन. सो जे कार्बन डायऑक्साईड यूज केलं होतं, जे कार्बन ॲटम्स यूज केले होते ते आता कार्बोहायड्रेट्समध्ये कन्वर्ट झाले अँड रेस्पिरेशनच्या वेळेस हेच कार्बोहायड्रेट्स ऑक्सिजनसोबत कंबाईन होतं अँड इन द प्रेझेन्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया आणि कार्बन डायऑक्साईड रिलीज होतं. म्हणजे जेवढा कार्बन डायऑक्साईड आधी प्लांटने ॲब्झॉर्ब केलं होतं तेवढंच त्या ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होतं. सो इव्हेंच्युअली आफ्टर दॅट ऑल टाईप ऑफ कन्झ्युमर्स आर डिकम्पोज्ड बाय डिकम्पोजर्स like bacteria and fungi, and carbon dioxide is released again into the atmosphere and is used again by the living organisms. Decomposition म्हणजे काय? जेव्हा कॉम्प्लेक्स कार्बन कंपाऊंड्स डेड ॲनिमल्समध्ये जे आहे ते ब्रेक होतात सिम्पल कार्बन कंपाऊंड्समध्ये. सो आणि ह्याला कोण डिकम्पोज करतात? बॅक्टेरिया अँड फंगाय. सो ते जे कार्बन ॲटम्स असतात ते पुन्हा सॉईलमध्ये जातात आणि प्लांट्स जे प्रोड्युसर्स आहेत ते पुन्हा त्यांना ॲब्झॉर्ब करतात. इन दिस वे कार्बन इज कंटिन्युअसली पास्ड ऑन फ्रॉम वन लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू अनदर. आफ्टर द डेथ ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कार्बन गोज टू द ॲटमॉस्फिअर अँड इज अगेन टेकन अप बाय द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सो ते पुन्हा ॲटमॉस्फिअरमध्ये जातं, म्हणजे सॉईलमध्ये पण जातं अँड प्लांट्स त्याला पुन्हा ॲब्झॉर्ब करतात. सो हे ओव्हरऑल प्रोसेस आहे इन द फॉर्म ऑफ चार्ट ऑफ कार्बन सायकल. ग्रीन प्लांट्स हे ॲटमॉस्फिअरमधून कार्बन डायऑक्साईड घेतात फॉर द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस आणि जेव्हा ते रेस्पिरेशन करतात तेव्हा तेवढेच अमाऊंट ऑफ CO2 पुन्हा ॲटमॉस्फिअरमध्ये जातं. जेव्हा त्यांची डेथ होते आणि जेव्हा ते डिके होतात तेव्हा ते कार्बन ॲटम्स पुन्हा ॲटमॉस्फिअरमध्ये जातं. जेव्हा ॲनिमल्स ह्या ग्रीन प्लांट्सला फीड करतात आणि ते रेस्पिरेशन करतात तेव्हा कार्बन ॲटम्स ॲटमॉस्फिअरमध्ये जातात. सिमिलरली जेव्हा पण ते डेथ होते त्यांची तेव्हा CO2 रिलीज होतं. जेव्हा फ्यूल बर्न होतं तेव्हा त्याच्या कंबशनमध्ये पण CO2 ॲटमॉस्फिअरमध्ये जातं. सो इन दिस वे कार्बन ॲटम्स हे ॲटमॉस्फिअरमध्ये नेहमी बॅलन्स होतात. नेक्स्ट आपण एक क्वेश्चन बघूया. द कार्बन सायकल इज व्हेरी इफेक्टिव्ह इन द टेम्परेचर रिजन. वाय इज इट सो? टेम्परेट रिजन कोणतं असतं?
जे जास्त पण हॉट नसतं आणि जास्त पण कोल्ड नसतं. सो द टेम्परेट झोन इज दॅट पार्ट ऑफ द प्लॅनेट विच हॅज अ क्लायमेट नॉट टू हॉट अँड नॉट टू कोल्ड, दॅट इज मॉडरेट. Hence, providing a very suitable environment for biological cycles. You will find most of the rainforest in this zone and other biochemical cycles. So, जे पण बायोलॉजिकल सायकल्स आहेत, कार्बनचं, नायट्रोजनचं, ऑक्सिजनचं लेवल मेंटेन करण्यासाठी ते मोस्टली ह्या टेम्परेट झोनमध्येच होतात. All biological products and objects are primarily made up of carbon. Hence, the effect on biological process will also affect the carbon cycle. So प्रत्येक ऑर्गॅनिझम, प्रत्येक इनऑर्गॅनिक कंपाऊंड ह्यामध्ये कार्बन ॲटम प्रेझेंट असतं. सो त्याचं अमाऊंट हे मॅनेज करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यासाठीच कार्बन सायकल यूज होते. सिन्स द टेम्परेट झोन इज मोस्ट suitable झोन for the most of the biological and biochemical processes, hence the carbon cycle is more effective in the temperate zone than any other zone. So I hope तुम्हाला कळलं असेल की कार्बन सायकल हे टेम्परेट झोनमध्ये जास्त इफेक्टिव्ह काय असतं. नेक्स्ट आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन. इवन दो द कार्बन कंटेंट ऑन अर्थ इज कॉन्स्टंट, वाय इज देअर राईज इन टेम्परेचर ड्यू टू कार्बन डायऑक्साईड. सो जर तुम्ही म्हणाल की हे सगळे सायकल जर टेम्परेट झोनमध्ये होतात आणि कार्बन ॲटम्स बॅलन्स राहतात, तरी पण कार्बन डायऑक्साईड चा अमाऊंट टेम्परेचरमध्ये का राईज होतं. सो त्याचं रिझन आहे, कार्बन इटसेल्फ इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर द राईज इन टेम्परेचर, बट वेन इट कंबाइन्स विथ अदर कंपाऊंड्स और मॉलिक्यूल्स अँड फॉर्म्स ग्रीन हाऊस गॅसेस विच आर रिस्पॉन्सिबल राईज इन टेम्परेचर ऑन अर्थ. सो कार्बन सायकलमध्ये काय होतं, कार्बनचे ॲटम्स असतात ते कॉन्स्टंट राहतात, बट कार्बन दुसऱ्याशी पण कंबाईन करू शकतं आणि कार्बन जेव्हा ऑक्सिजनशी कंबाईन करतं तेव्हा ते कार्बन डायऑक्साईड फॉर्म करतं, जे ग्रीन हाऊस गॅस आहे अँड ते रिस्पॉन्सिबल आहे टेम्परेचर राईज करण्यासाठी. एक्सप्लेनेशन. Carbon, when gets burned, it combines with the atmospheric oxygen and forms carbon dioxide, which is a majorly responsible for the rise in temperature. Next is identify the relationship between carbon in air and the rise in atmospheric temperature. So जास्त अमाउंट ऑफ द कार्बन ॲटम्स जर प्रेझेंट असले तर तेवढंच जास्त ग्लोबल वॉर्मिंग होणार. दॅट इज द रिलेशनशिप बिटवीन carbon in air and the rise in temperature is that when there is more carbon present in air, global warming happens and global warming causes the rise in atmospheric temperature. So तुम्हाला कळलं की ॲटमॉस्फिअरचं टेम्परेचर का राईज होतं, कार्बन ॲटम्स बॅलन्स असले तरी किंवा कार्बन ॲटम्स इन्क्रीज झाले तरी. सो आय होप तुम्हाला हे पूर्ण कार्बन सायकल